गाईज कसे दिसतोय आम्ही? जादू, एक ब्लू दोन जादू एक पर्पल जादू. पण मला हे पण आहे असं. कोण तुला नाही हवी? हे बघ. आम्ही तुझा घातला ना रेनकोट म्हणून. बाय द वे आम्ही कुठे आलो माहिती तुम्हाला? सांगितलंय मी तुम्हाला पहिलेच. आले आले कुठे आलोय मी? कुठे आलोय मी? कधी सांगितलं? तू पार्क करत होता ना तेव्हा. आम्ही आलो आहे. बोल की. आम्ही आलोय माथेरानला. मोठ्याने बोल, तुझा आवाजच नाही. सो आता आम्ही माथेरानला आलोय आणि आता येऊन असं वाटतंय की आम्ही का आलोय. खरंच नाही म्हणजे क्लायमेट खूप छान आहे, पण जी गर्दी आहे असं वाटतंय अर्ध पुणे पुण्यात आहे आणि अर्ध पुणे इकडे आलंय. म्हणजे आता तर काही नाही वाटत ते, आता एकदम छान वाटतंय. पण जेव्हा आमची इथून रिटर्न जाण्याची वेळ येणार आहे तेव्हा आमचे चांगले हाल होणार आहेत. म्हणजे जवळपास पार्किंगमध्ये 1000 गाड्या पार्क होत्या. येस, तरी पण आम्ही आलो. त्याला म्हणतात चूल. कॉन्फिडन्स, इतना कॉन्फिडन्स कहाँ से लाते हम पता नहीं. पण ठीक आहे, आयुष्यात हेच वय असतं फिरायचं बायकोसोबत. परत बायको म्हातारी होती नंतर. हा, तू बरं तसंच राहतो, म्हणजे फक्त बायको म्हातारी होते. कसं नंतर बायकोला काठी बिठी टेकून यायला लागेल. मग एक काम कर, तू मी म्हातारे झाले का तू दुसरी बायको कर. खरंच? हा, चालेल का? नको, तू तीच काठी मारशील मला. तुम्हाला पण मी दाखवते आता थोडंसं इथे एन्व्हायरमेंट कसं झालंय. गाइस ये मैं हूँ, ये मेरा पति है और ये जादू बना फिर रहा है. नहीं, जादू बना घूम रहा है. फिर रहा है. चांगली हिंदी तुझी. चालूच असतं, एवढं काय त्यात. ए पण मी कशी दिसती हे बघ ना, एकदम असं. किती छान वाटतंय हे बघा, किती छान वाटतंय. एवढ्या सगळ्या जंगलामध्ये फिरतोय आम्ही इथे. एवढा खरं तर रस्ता क्रॉस करून आम्ही चाललोय आता लेककडे. हे बघा किती छान वाटतंय. आत्ता जस्ट पाऊस होऊन गेलाय खूप जास्त आणि असं छान वाटतंय, थंड थंड मस्त. पण असं एकदमच थंडी नाही वाजत आहे की आपण ती इथे म्हणजे टॉलरेट नाही करू शकत. जादू, ए जादू, जादू मागे बघ, मागे. यू आर लुकिंग क्वीट क्वीट. ये मेरे पास एक गोंडस जादू है. जादू भाऊ नको खाऊ जास्त, इकडे बघ. अरे पूर्ण तर बघ, तुला काय असं स्टक केलंय का? बघा गाईज, जंगल ट्रेक किती छान वाटतोय. आई बोल ना. ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा वाटतोय? छान वाटतं म्हणजे तसं, कारण तू सोबत आहेस. वातावरण पण छान आहे, त्याच्यामुळं मजा येते. पण एक पॉईंट असा आहे की तिथं खूप सारे पॉईंट्स आहेत, पण सगळे पॉईंट्स खूप लांब लांब आहेत. कुठे जायचं समजत नाहीये ना. मी हे खाली करते आता, खूप झालं ते वरती. अरे पुन्हा झालं. बाय द वे गाईज, दिस इज आवर फर्स्ट मान्सून टुगेदर. सो आता बर्फ बघून झालाय, आता पाऊस बघून झालाय, आता नेक्स्ट काय बघायचं? थंडी. थंडी झाली की. कधी? मग शिमला मनालीला काय होतं? अच्छा हां, इकडे थंडी होते. आता डेझर्ट राहिलंय आणि अजून काय राहिलंय? डेझर्टच राहिलं आय गेस. एक लवकरच प्लॅन करू, म्हणजे 7-8 वर्षांनी. नाही नाही, एवढे नको विचार करू, म्हणजे येतो तुला लवकर 7-8 वर्षांनी. कधी नेशील? कधी जायचं तुला? उद्या. म्हणजे हे असं झालं म्हणजे कसं झालं? बोट दिलं हातच वरती, तू लगेच जायचं कधी? उद्या.
करायला लागतं, चान्स मारून घ्यायचं असतं. तुला काय माहिती. पुढे दगड हळूच चालशील. मी दाखवते तुम्हाला पुढे कशी कशी खडतर वाट आहे आमची. आमच्या आयुष्याची वाट खूप खडतर आहे सध्या. येस, आमच्या आयुष्याचा प्रवास पण आवडतोय ना. तेच आता तुझ्यासोबत सगळ्याच गोष्टी आवडायला लागल्यात. हा ना, थँक्यू. मी एवढी छान आहेच. तुम्हाला पण दाखवते मी व्ह्यू. एक मिनिट. तर इथं हे पूर्ण जंगल आहे आता, आणि या जंगलामध्ये हा सरळ पॉईंट एक धबधब्याला जातो. धबधबा म्हणजे काय रे इंग्लिशमध्ये? वॉटरफॉल. वॉटरफॉलमध्ये जातो. तर आम्ही आता वॉटरफॉलच्या दिशेने निघालो आहे. वॉटरफॉलच्या दिशेने निघालो आहे, जो की आहे इथनं 1.5 किलोमीटर. जो की इथून 1.4 किलोमीटर आहे. आणि ही पडशील हळूच. तर हा फायनल लुक आहे वैष्णवीचा. गाईस, मी नवीन ड्रेस घातलाय आणि तो ड्रेसच दिसत नाहीये. एका पण फोटोमध्ये ड्रेस आला नाहीये माझा. इथं सगळे लोक रेनकोटमध्येच आहेत, पण सगळे पिवळे, काळे, हिरवे, निळे सगळे असेच दिसत आहेत. बिना रेनकोटचं कोणी दिसतच नाही इथं. सगळे कलरफुल जादू आहे. सगळे कलरफुल जादू आहे तिथं. बट बॅड थिंग की खूपच जास्त गर्दी आहे. म्हणजे तुम्ही जर येण्याचा प्लॅन करत असेल ना, तर फ्रायडे, सॅटर्डे, संडे नका करू. कारण आम्ही इथे लोकल लोकांना विचारलं तर त्यांचं म्हणणं झालं की फ्रायडे, सॅटर्डे, संडे खूप जास्त गर्दी असते. सो तुम्ही मंडे टू थर्सडे प्लॅन करू शकता. म्हणजे तुम्हाला छान एक्सप्लोअर करता येईल. कारण की वातावरण खूप खरंच छान आहे आणि एक्सपिरियन्स पण खूप छान आहे. कारण की इथं एकदम हलका हलका पाऊस येतोय, पक्ष्यांचा आवाज येतोय असा छान, नंतर झाडांच्या पानांचा असा सळसळ आवाज येतोय, आणि त्यामध्ये आणि लग्न झालेले सोबत बायकोचा पण आवाज चालूच आहे मागं काही ना काही. अजूनच छान वाटते ना तुला माझा आवाज. अरे कान तृप्त झाले माझे ऐकून. हे झाड दाखव. हे झाड किती छान आहे बघा गाईस. आलोय की इथे 2 रोड आहेत, एक ह्या साईडला एक ह्या साईडला, आणि आम्हाला माहित नाही एक्झॅक्टली कुठे जायचंय. रॅन्डम चूज करूया लेफ्ट. तुम्ही मिस करू नये म्हणून तुम्हाला पण दाखवते मी मध्ये मध्ये क्लिप्स. काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ती हवा. वा वा वा. मागं दाखव एकदा गर्दी. गाईज, हा इको पॉइंट आहे. इथे आम्ही आलोय आत्ता. हे बघू शकता तुम्ही खाली, आणि हे सगळं धुकं दिसतंय. हा व्ह्यू आणि हा व्ह्यू. अजून कायच पाहिजे आयुष्यात, तुम्हीच सांगा. आणि गर्दी पण दाखवते सोबत. ही गर्दी. काय व्हिडिओ आहे का? येस. अच्छा, बोलायचं का मला? अरे तू छान दिसतोय म्हणून तुला घेतीये सारखं क्लिप्स मध्ये. जादू दिसतोय एकदमच. सासूबाई, हे बघा घुंगट घेऊन आले मी फिरायला. बिना घुंगटचं कुठे फिरत नाही मी. असं संस्कारी सून आहे ना तुमची. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या व्हिडिओवरती फक्त सगळ्या व्लॉगवरती फक्त एकच माणसाची कमेंट असते, आईची. छान आहे, छान आहे, छान आहे. कीप सपोर्टिंग आई. आम्हाला आमच्याकडे एकच फक्त असं सपोर्टर आहे जो खूपच जास्त स्ट्रॉंग सपोर्टर आहे आमचा. की व्हिडिओ किती खराब असला व्हिडिओ तरी खराब असला तरी पण कमेंट आवडते. असते आईची. येस. हा सेकंड व्ह्यू गाईज. इकडनं खूप जास्त धुकं आहे, खाली तुम्हाला काहीच दिसत नसेल, पण दिस इज जस्ट अमेझिंग. व्ह्यू आहे गाईज. हे छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत. पाहिजे असतं असं हात पकडून नेणारा. घुंगट वरती घे. घुंगट आपले व्हिडिओ आई पण बघते.
मेरे से इतना ऑब्सेस्ड है, मेरा हाथ ही छोड़ने का नाम नहीं ले रहा है. गड्यावरून ढकलून देण्याच्या जमान्यात तुला हात पकडून वर नेणारा भेटलाय. काय प्रतिक्रिया आहे तुझी याच्यावरती? अरे खूप छान वाटते, खरंच खूप छान वाटते माहिती का, सांभाळून लिटरली. सांगशील? तू आहे ना सावरायला. बापरे. अरे 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 बस बस बस. अभि इथे वाट बघतोय की त्याला केव्हा मका मिळेल खाण्यासाठी, आणि इथे ते बनवत आहे असं छान. अभिचं लक्ष बघितलं का, किती जास्त कॉन्सन्ट्रेशन झालं आहे त्याचं. सो ये आम्ही एन्जॉय करतो आता मस्त भुट्टा, देन आम्ही कंटिन्यू करतो. छान आहेत. आता मी पण ट्राय करणार. कसा करू? खूप भारी वाटतं पावसामध्ये गरम गरम खायला. बाय द वे गाईज, इथं घोड्यांचे पण ऑप्शन्स आहे. लाईक अजून ते घोडागाडी असते त्याचा पण ऑप्शन आहे. तुम्ही ते पण घेऊ शकतात जर तुम्ही पायी नाही चालू शकत जास्त वेळ तर. पण जेवढं तुम्ही पायी चालाल तर तेवढं जास्त मज्जा येते. छान वाटते. मला नाही देते गाईज हा मका. कोई मिल गया मध्ये सुद्धा जादूने मका नव्हती खाली, तू इथे येऊन खातोय. कारण भूक नाही ना. काय नाहीये. धूप. धूप. ओके. धूप नाही म्हणून तू मका खातोय का चार्ज होण्यासाठी? गुड. अपडेटेड जादू आहे हा. लहानपणीचा अभियेत कसा उड्या मारतोय बघा. सेम दिसतंय ना. हा सेम सेम ना. अभिषेक आणि वैष्णवी जे भांडण करताय बघा गाईज. इकडनं कोण आलं काय माहिती. गाईज इथे खूप सगळे माकड आहेत. एक माकड तर बघायचा, ते बघा छोटूसा, किती छोटूसा आहे तो. ते बघ तिकडे तिकडे. बापरे किती मोठा आहे तो. सगळ्यात मोठा तोच आहे. तो इथे बसलेला होता मग अशी या स्टॅच्यू जवळ. बापरे बापरे. अभि काय भांडतोय माझ्यासोबत एवढं? मी काय केलंय बघ. चांगलं जेवण बनवून जा. मी चांगलंच बनवते. तुला आवडत नसेल तर तू बनवून घेत जा. वैष्णवी अभि थांब आता, थांब थांब जरा. शेर एक कदम पिछले येत आहे. हा थांब थांब, दाखवतेस तुला एक कदम. काय कुठे पळतोय आता? कुठे पळतोय? नाही कसं कसं पळाला आता मला घाबरून. अच्छा तू बोलवलं का? येस वय बोला. माझ्या पार्टीत आणला आता मी भांडण करायला तुझ्या सोबत. अरे बापरे. त्यांचं मार्केट आहे टोटल. इथं गेम्स वगैरे आहेत. देन शॉपिंगसाठी खूप सगळ्या गोष्टी आहेत. सो तुम्ही इथे येऊन थोडासा टाइम स्पेंड करू शकतात. अभिला सगळं खायचं असते, जे भेटलं ते. वेगवेगळ्या डिश ट्राय करायच्या असतात आणि स्पेशली असं फ्रूट्स. छान आहेत बघा गाईज, किती छान पाऊस येतोय. हीच ती टॉय ट्रेन ज्यासाठी माथेरान खूप जास्त फेमस आहे. सो आम्ही आता यामध्ये चाललो आहे. सो व्ह्यू आहे माझा आता ट्रेनमधनं. खूप छान वाटतंय खूप जास्त. गाईज अशा प्रकारे माथेरान एक्सप्लोर करून आम्ही निघालोय आता आमच्या घरी. कसं वाटलं मग तुला आज माथेरान बघून? खूप छान वाटलं. गर्दी बघून का माथेरान बघून? नाही, पण असं वाटलं होतं की खूप जास्त गर्दी होईल, पण मग हे आता एवढे सगळे जे तुम्हाला कार पार्किंग दिसतेत ना,
हे ऑलरेडी वरती जे माथेरानला स्टे घेतला आहे ज्यांनी त्यांचे आहेत. आम्हाला असं वाटलं की एवढे सगळे लोक आज इथे आलेत फिरण्यासाठी. नाही एवढे गाड्या दिसतात जास्त पण लोक एवढे नाही आहे तरी नाहीच आता ऑलमोस्ट आम्ही राहिलो शेवटचे. हां आणि त्यामुळे जाताना आम्ही पण असं easily निघू वाटतंय की जाताना पण असं वाटत नाही ट्रॅफिक लागेल. सो दिस वॉज इट. अजून जेवण बाकी आहे सो विल प्लॅन फॉर दॅट. जेवण करू आता मस्त आणि मग डिरेक्टली जाऊ. चलो आगे हो. बाय.